नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात भाजपा विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपाच्या संसदीय मंडळानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नेमणूक केली आहे. उद्या रात्री या दोन्ही निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपा आमदारांची बैठक होणार आहे. अदानी समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण तसंच मणिपूर आणि संभलमधल्या हिंसाचारासह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं 2036मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी बोलणी सुरू केली आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. येत्या 10 वर्षात भारतीय नौदलात 96 जहाजं आणि पाणबुड्या सामील केल्या जातील, असं नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी सांगितलं. 62 जहाजं आणि 1 पाणबुडी निर्माणाधीन असून पुढच्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्यात 1 जहाज नौदलात सामील करून घेतलं जाईल, असं त्रिपाठी म्हणाले. वार्षिक नौदल दिवसाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते शतक महोत्सवी स्तंभाचं उद्घाटन होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 445 अंकांची वाढ झाली आणि तो 80,248 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 145 अंकांची वाढ नोंदवत 24,276 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.